मी लाईव्ह आली आहे. मी जर तुम्हाला व्यवस्थित माझा व्हिडिओ दिसत असेल तर मला कमेंट करा. माझा व्हिडिओ जर तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तर मला कॉमेंट करा. साळवे सर म्हणतात जय भीम. नमोबुद्धाय. जय भीम. मनोजजी म्हणत आहेत गुड मॉर्निंग. व्हेरी गुड मॉर्निंग. प्राची जय भीम. प्राची जय भीम. न्यू महाराष्ट्रात जय भीम बोला ताई. येस येस, आज फार महत्त्वाचा विषय बोलण्यासाठी कोणत्याही प्रकारचा कोणालाही म्हणजे न सांगता किंवा कोणत्याही प्रकारची पोस्ट न करता मी आज डायरेक्ट लाईव्ह आली आहे आपल्या महती तुझी माझी या पेजवरून. जय भीम. जय भीम सर्वांना. जय भीम. बरेच जण येत आहेत. सध्या देशातलं वातावरण, महाराष्ट्रातलं वातावरण एकंदरीत इतकं दूषित आहे की याच सगळ्या मुद्द्यांच्या वरती बोलण्यासाठी आज खास काजल लाईव्ह आली आहे. आणि मला प्रश्नही विचारले जातील की तुम्ही लेट केला आहात का, तर त्याचंही उत्तर मी तुम्हाला देणार आहे. तत्पूर्वी एकच सेकंड, आपल्याला आवाजाचा डिस्टर्बन्स व्हायला नको त्यासाठी मी फक्त डोअर लॉक करते. एक सेकंड. सर्वांना जय भीम. कसं आहे, फेब्रुवारी महिन्यापासून, फेब्रुवारीच्या एंडपासून आपण सर्वजण घरामध्ये आहोत, बरोबर. पृथ्वीवरती दोन जाती आहेत, स्त्री पुरुष. स्त्री घरात होती, पुरुष पण घरात होता, बरोबर आहे. आणि फेब्रुवारीपासून आपण सर्वजण, आपल्या सर्वांचे कामधंदे ठप्प झाले. आपण सर्वजण एका जागी आलोत. आपण सर्वजण कोरोनासारख्या महारोगाला आपण सर्वांनी सहन केलंय. आपण लॉकडाऊनच्या भूमिकेमध्ये होतो. प्रत्येकाचं आयुष्य, प्रत्येकाच्या आयुष्यातील प्रत्येकाची संधी गेली. आयुष्यातील फार महत्त्वाच्या संध्या गेल्या असतील. फार महत्त्वाचा वेळ आपल्या आयुष्यातील गेला. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये इथल्या सर्वसामान्य जनतेनं फार काही भोगले. फार म्हणजे प्रचंड प्रचंड प्रमाणामध्ये सर्वांनी भोगलेलं आहे. अशा परिस्थितीमध्ये ज्यांचे खायचे वांदेच नाही आहेत, म्हणजे जे आपल्यासारखे नाहीत, जे सर्वसामान्य नाहीत, अशी लोक, यांचं सगळं व्यवस्थित रुटीन होतं. त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडीअडचणी नव्हत्या. अशामध्ये काही दिग्गज जे ॲक्टर्स आहेत यांच्या आत्महत्या, मग त्या आत्महत्या प्रकरणापासून अगदी त्यांची हत्या आहे का इथंपर्यंत महाराष्ट्र सरकार असेल, बिहार सरकार असेल, या सर्वांना वेठीच धरलं. न्यूज चॅनेल, आपण कोरोनाची कंडिशन बघता बघता, कोरोनाच्या न्यूज बघता बघता सर्वजण तर कंटाळले होते. मग अशा परिस्थितीमध्ये न्यूज चॅनल ओपन केलं की आम्हाला या सगळ्या गोष्टी दिसायच्या. ते थोडंसं इकडे तिकडे होतं, इकडे तिकडे होते. तोपर्यंत अजून एक हॉलिवूड, बॉलिवूडमधील ॲक्टर्स पुढे आल्या आणि त्यांच्या काही गोष्टी मग रंगवल्या गेल्या. मग तोपर्यंत तो आमचा काळ एंटरटेनमेंट करण्यामध्ये गेला. मी याला एंटरटेनमेंट म्हणेल की तो आमचा काळ त्याच्यामध्ये गेला. तोपर्यंत हे सगळं होतंय तोपर्यंत जे महत्त्वाचे मुद्दे आहेत, ज्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत, त्या गोष्टींच्या वरती ना इथलं सरकार बोललं, ना राज्य सरकार बोललं, ना केंद्र शासन बोललं, ना कुणीच बोलायला तयार नव्हतं. मग याच्यामध्ये वेठीस कोण धरलं होतं? याच्यामध्ये वेठीस धरला तो आमच्यासारखा, तुमच्यासारखा समाज. तुम्ही म्हणाल की काजल नक्की हे मुद्दे आत्ता का सांगते आणि लाईव्ह येण्याचं नक्की कारण काय आहे? लाईव्ह सरळ आणि क्लिअर आहे. ते म्हणजे मनीषा, माझी एक 19-20 वर्षाची भगिनी, जिची अमानुष अशी हत्या केली. एखाद्या प्राण्याला मारल्यानंतर
आमच्यातली भूतदया जेवढी जागी होते, जागृत होते, एका जिवंत मुलीला मारल्यानंतर तिच्या अमानुष हत्या केल्यानंतर सुद्धा आमच्यातली माणुसकी जागी झाली नाही. आता ज्या वेळेस मनीषा वाल्मिकी हत्याकांड घडलं तेव्हा मी स्वतः महाराष्ट्रामध्ये नव्हते, मी होते मध्य प्रदेशमध्ये. काही कामानिमित्त मी मध्य प्रदेशला गेले होते आणि त्या काळामध्ये या सगळ्या गोष्टी घडत होत्या. तर त्यामुळे मला लाईव्ह येणं शक्य झालं नाही किंवा मी त्याच्यावरती मी स्वतः एवढी डिस्टर्ब होते त्या गोष्टीमुळं की मी माझ्या घरापासून दूर आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की मी माझ्या घरापासून दूर होते, मी माझ्या जिल्ह्यापासून, मी माझ्या महाराष्ट्रापासून दूर होते, मी माझ्या भूमीपासून दूर होते, एका वेगळ्या राज्यामध्ये होते. आणि मी वेगळ्या राज्यामध्ये गेली आणि युपीमध्ये असं हे फार महत्त्वाचं काहीतरी घडलंय, हे फार भयंकर काहीतरी घडलंय, याच्यामुळे मी स्वतः अस्वस्थ होते. आता मी एक 21-22 वर्षाची मुलगी आहे. माझ्या मनामध्ये या भीती येणं, यासाठी अनेक प्रकारच्या शंका कुशंका निर्माण होणं, या सगळ्या गोष्टी स्वाभाविक आहेत. पण आता थोडासा पुढे घेते. पण एक फॅमिली आहे आपल्याला, बरोबर? माझा सुद्धा एक परिवार आहे. माझ्या घरी माझी आजी, माझे मम्मी पप्पा आणि माझ्यापेक्षा एक माझा लहान भाऊ, आणि मग तुमच्यासारखे माझा हा मोठा परिवार. जेव्हा त्यांची 20-21 वर्षाची मुलगी महाराष्ट्राच्या बाहेर काही कामानिमित्त जाते आणि MP मध्ये असताना UP मध्ये असे काहीतरी हा महत्त्वाचा आणि हा भयंकर असा प्रकार घडतो, तेव्हा तिच्या फॅमिलीला काय वाटत असेल किंवा त्यांच्या मनाची अवस्था काय, एका आईच्या मनाची अवस्था काय, एका वडिलांच्या मनाची अवस्था काय, या सगळ्या गोष्टी किती भयंकर आहेत. म्हणजे जेव्हा आम्ही बाहेर जातो, आम्ही बाहेर गेल्यानंतर आमच्या परिवाराचं इकडं मरण असतं. या गोष्टीसाठी असतं की आता आमच्या मुली बाहेर गेल्यात, त्या आता सुरक्षित आहेत का? त्या सुरक्षित नाही आहेत. का सुरक्षित नाही आहेत? कारण की आजूबाजूला हे सगळं असं घडत असतं, आणि आजूबाजूला हे सगळं घडत असताना आमच्याकडे अत्याचार झाल्यानंतर, बलात्कार झाल्यानंतर आमच्याकडं पहिल्यांदा बघितली जाते ती म्हणजे कास्ट. सगळ्यात पहिल्यांदा मॅटर करते ती कास्ट. मग ती कास्ट बघितल्यानंतर सेकंड, ज्यानं कोणी अत्याचार केला आहे तो तर मोठ्या कास्टचा आहे, ती मोठी व्यक्ती आहे, तर त्यांच्यासाठी वरून मोठे आदेश येतात. आणि वरून मोठे आदेश आल्यानंतर आमच्यातलं कुणी सुद्धा तिथं गेल्यानंतर त्यांना न्याय मिळत नाही. आमच्यातलं कोणी सुद्धा आवाज नाही उठवू शकत. पण जेव्हा आमच्याकडच्या ऍक्टर्स आत्महत्या करतात तेव्हा मात्र 3-4 महिने आमच्याकडं फक्त एकाच गोष्टीला फोकस केलं जातं. पण एका मुलीची अमानुष हत्या केली जाते तेव्हा मात्र आम्हाला वरून आदेश येतात की हे प्रकरण दाबलं पाहिजे म्हणून. का? आणि मग आमच्यातले मोठे नेते मंडळी, आमच्यातले वरिष्ठ नेते मंडळी स्वतः ट्विट करतात, अशा पोस्ट करतात की एका दलित मुलीवरती अत्याचार झाले असताना महाराष्ट्रातील किंवा देशातील दलित संघटना आता कुठे आहेत? म्हणजे तुम्ही त्या मुलीवरती बलात्कार झाल्यानंतर ती मुलगी दलित आहे आणि म्हणून दलितांनीच आवाज उठवला पाहिजे अशी विधानं करता. आणि याही पुढे जाऊन युपीतलं सरकार काय म्हणतं, तर आता मुलींनी घरातच बसलं पाहिजे, त्यांची तेवढी सक्षमता नाहीये की त्या बाहेर फिरू शकतील. मी म्हणते यांना लाज वाटत नाही असे विधान करताना? खरंच वाटत नसावी, कारण की त्या ठिकाणी त्यांना स्वतःची मुलगी दिसत नाही, त्या ठिकाणी त्यांना स्वतःची बहीण दिसत नाही, त्या ठिकाणी त्यांना फक्त ती कोणत्या कास्टची आहे एवढंच दिसतं, ती एका गरीब घरची आहे एवढंच दिसतं. अत्याचार झाल्यानंतर, बलात्कार झाल्यानंतर याच्या पुढेही जाऊन युपीमध्ये त्यांच्या समर्थनार्थ मोर्चे निघतात. खुले आम आरोपी त्या मनीषाच्या कुटुंबाला धमकी देत आहेत
की आमचं म्हणजे नक्की यशामध्ये हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न मला इथे विचारावासा वाटतो. या लाईव्हच्या माध्यमातून मी सकाळी की एक मुलगी म्हणून मी या देशाचा अभिमान बाळगावा का. बघा, एक मुलगी म्हणून मी या देशाचा अभिमान बाळगावा का, कारण की जर या देशामध्ये आम्ही सुरक्षित नाही, जर या देशामध्ये आमच्यावरती अत्याचार झाल्यानंतर, आमची अमानुष अशी हत्या केल्यानंतर जर आमची जात बघून आम्हाला न्याय देणार असतील तर या देशाचा अभिमान आम्ही बाळगावा. जर या देशातलं सरकार, जर या देशातली व्यवस्था इथल्या महिला सक्षमीकरणासाठी, सुरक्षिततेसाठी जर सक्षम नसेल तर या देशातल्या मुलींनी या देशाचा अभिमान बाळगावा का. जर या देशातील मुलींची फक्त स्वतःची हवस भागवण्यासाठी जर वापर केला जात असेल आणि त्यांच्याकडे जर फक्त त्याच नजरेने बघितलं जात असेल तर एक मुलगी म्हणून मी या देशाचा अभिमान बाळगावा का, हा प्रश्न मी इथं प्रत्येकाला विचारते. आणि हा प्रश्न आता तुम्ही प्रत्येकाने स्वतःला सुद्धा विचारा. मनोजजी म्हणत आहेत की मीडिया ज्यावर बलात्कार झाला त्यांच्या घरी जाऊन बलात्कार केला, त्यांच्या घरी जाऊन त्या मीडियासमोर आणायला हवं. नक्कीच, ज्यांना बलात्कार केला त्यांच्यावरती बोललं जातं, जिच्यावरती बलात्कार झाले तिचं नाव घेतलं जातं, हे फार चुकीचं आहे. आता हे प्रश्न आपण स्वतःला विचारले पाहिजे. पण याही पुढे जाऊन मला तुम्हाला सांगावं असं वाटेल की 8 मार्च 2020ला, म्हणजे गेल्या 8 मार्चला मी एक व्हिडिओ बनवला होता. त्या व्हिडिओमध्ये मी असं म्हटले होते की आमच्याकडे 8 मार्च म्हणजे महिला दिना दिवशी कौतुकाचा वर्षाव केला जातो आणि वर्षभर झालेले अन्याय, अत्याचार, बलात्कार या सगळ्या गोष्टींमधून जर पुढच्या व्यक्तीला त्यातून सुटका पाहिजे असेल तर तो दिवस म्हणजे 8 मार्च. त्या दिवशी तिचं कौतुक करा, तिला पूजा, तिच्या नावाचे नारे द्या, पण तो दिवस संपला की जैसे थे. आज परिस्थिती काय आहे देशामध्ये? दर घडीला, दर दिवसाला एका मुलीचा जीव जातोय, तरी सुद्धा आज आमची परिस्थिती नक्की काय आहे? मग येत्या 8 मार्चला आम्ही काय करणार आहोत? येत्या 8 मार्चला आम्ही पुन्हा नारे देणार आहोत, येत्या 8 मार्चला आम्ही पुन्हा तिचं कौतुक करणार आहोत. हेच करण्यासाठी आम्ही 8 मार्चची वाट बघणार आहोत. हेच करण्यासाठी तुम्हाला 8 मार्च या दिवसाची, स्पेसिफिक दिवसाची तुम्ही वाट बघत आहात. भयंकर वास्तव आहे सध्या देशातलं. या देशातल्या असं भयंकर वास्तव आहे. लॉकडाऊन मध्ये जर आपण स्त्री अत्याचाराचा आकडा काढला तर तो 80% पुढे आहे. महाराष्ट्रातले स्त्री अत्याचार आणि देशातले स्त्री अत्याचार याचा जर आपण लॉकडाऊन मधला जर आपण आकडा काढला तर तो 70% पुढे जातोय. म्हणजे आज आम्ही सुरक्षित नाही आहोत. या लाईव्हच्या माध्यमातून मला माझ्या मैत्रिणींना, माझ्या भगिनींना फार महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की बाहेर गेल्यानंतर आम्ही सुरक्षित नाही म्हणून जर तुम्ही या 4 चौकटींच्या आतच बसण्याचा विचार करत असाल तर तो विचार गैर आहे, तो विचार प्रचंड चुकीचा आहे. जर आम्ही बाहेर गेल्यानंतर सुरक्षित नाही म्हणून जर तुम्ही म्हणत असाल की आम्ही बाहेर सुरक्षित नाही म्हणून आम्ही आता घरातच बसलं पाहिजे, आणि असे जर तुमच्या आजूबाजूचे लोक विचार करत असतील तर तो विचार प्रचंड गैर आहे, तो प्रचंड चूक आहे. कारण की तुम्ही घरात आहात म्हणजे तुम्ही सुरक्षित आहात असं अजिबात नाही. तुम्ही जेव्हा बाहेर जाल तेव्हा तुमच्या मनगटामध्ये तुम्ही एवढी ताकद निर्माण करा की तुमच्या मनगटाला, तुमच्या हाताला हात लावण्याची हिंमत सुद्धा त्या व्यक्तीची नाही झाली पाहिजे. आज इथपर्यंत आपण सक्षम झालं पाहिजे. येईल आणि आता आम्हाला वाचवेल ही अपेक्षा आपण स्वतःच ठेवायला नको. ही अपेक्षा ठेवणंच चूक आहे. पण जर आम्ही बाहेर गेल्यानंतर सुरक्षित नाही म्हणून आम्ही बाहेरच जायचं नाही, आम्ही आमचे पंख आता पुन्हा आतमध्ये घ्यायचे असा जर विचार करायचा असेल तर तो विचार प्रचंड चुकीचा आहे. आता आपण स्वतः सक्षम झालं पाहिजे. स्वतःची जबाबदारी आपण ओळखली पाहिजे. स्वतःबरोबर माझ्या आजूबाजूच्या 4 मुलींना सक्षम करण्याची जबाबदारी आता तुम्ही स्वतः घेतली पाहिजे. लैंगिक शिक्षणाची गरज आहे. पालकांना स्वतःच्या मुलांशी लैंगिकतेवर, अगदी हा फार महत्त्वाचा मुद्दा म्हणून जी तुम्ही मांडत आहात की लैंगिक शिक्षणाची अत्यंत गरज आहे.
आणि याच्यावरती खुलेआम संवाद देखील झाला पाहिजे. मुलात बालकांच्या मध्ये आणि पालकांच्या मध्ये हा संवाद झाला पाहिजे. आणि याच विषयाला अनुसरून मला तुम्हाला पुढचा मुद्दा सांगावा असं वाटतोय की प्रत्येक घरामध्ये एक बहीण असते, एक भाऊ असतो, बरोबर. प्रत्येक घरामध्ये एक बहीण भावंड असं असतंच. तर त्या घरातल्या पालकांची ही जबाबदारी आहे की त्या घरातील पालकांनी जसं तुम्ही मुलीला इन्स्ट्रक्शन देता त्याच प्रकारे तुम्ही आता तुमच्या मुलाला सुद्धा इन्स्ट्रक्शन दिले पाहिजेत. मी नेहमी हे सांगत असते की कॉलेजला जाताना तुझ्याकडे जर कुणी बघितलं तर त्याच्याकडे मान वर करून तू बघू नकोस, असं जेव्हा आमच्या घरातले पालक आमच्या मुलीला सांगतात त्याच वेळी त्या मुलीचं खच्चीकरण तिथं होतं. पण जर तुम्ही तुमच्या मुलीला असं सांगितलं की जर तुला कोणी त्रास देण्याचा प्रयत्न केला तर कोणत्याही प्रकारचा विचार न करता त्याच्यावरती आवाज उठवायला शिक, तेव्हा तुम्ही त्या मुलीच्या मनगटातलं बळ वाढवत असता. याच प्रकारे तुम्ही तुमच्या मुलाला देखील सांगू शकता की जशी ही तुझी बहीण आहे तशी बाहेर गेल्यानंतर त्या मुलीची जबाबदारी सुद्धा तुझ्यावरती आहे, तिच्या केसाला धक्का लागणार नाही एवढी तर तू काळजी घेऊ शकतोस. ह्या तरी गोष्टी आपण स्वतःच्या घरापासून चालू करू शकतो. पण सध्या मनीषा हत्याकांडावरती जर आपण विचार केला तर देशातलं वातावरण प्रचंड दूषित आहे. या देशामध्ये मी स्पष्ट भाषेत सांगेन की या देशामध्ये मुली ना गर्भात सुरक्षित होत्या ना त्या गर्भाच्या बाहेर सुरक्षित आहेत. लेख वाचवा, देश वाचवा हे नारे जेव्हा आम्ही द्यायला लागलो, मला वाटतंय मी सुद्धा लहान होते, 5वी-6वीला होते, तेव्हा आम्ही सुद्धा मोठमोठ्या रॅली काढल्या. लेख वाचवा, देश वाचवा, खूप मोठमोठे त्याच्यावरती कार्यक्रम घेतले जायचे शाळेमध्ये. जसं जसं वय वाढत गेलं तसं तरी वाढत गेली. पण आता देश वाचवा, लेख वाचवा, देश वाचवा सोबतच त्या मुलींना जगू द्या, इथपर्यंत आता आपण पाऊल उचललं पाहिजे. देशातली सध्याची परिस्थिती इतकी गंभीर आहे, एवढी विचार करण्यासारखी आहे की या लाईव्हच्या माध्यमातून खास माझं मुलींना सांगणं आहे, माझ्या मैत्रिणींना सांगणं आहे की कोणीतरी येईल आणि आपली जबाबदारी घेईल. या चुकीच्या आशेमध्ये, या चुकीच्या समजामध्ये आपण राहणं हे गैर आहे. घरामध्ये आपल्यावरती कोणीतरी झडप टाकेल आणि मग आपण या 4 भिंतींच्या बाहेर आवाज देऊ, ही परिस्थिती येण्यापेक्षा बाहेर जाऊन आपल्याला अधिक सक्षम झालं पाहिजे. बाहेर गेल्यानंतर आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे, आपण स्वतः निर्भीडपणे वावरलं पाहिजे. आणि जी कोणी व्यक्ती आपल्याला त्रास देत आहे, आपल्याला त्रास देत आहे, आपल्याला त्रास होईल असं वागत आहे, अशा व्यक्तीविरुद्ध आपण आवाज पाहिजे. आणि ही जबाबदारी या देशातील प्रत्येक मुलीची आहे, प्रत्येक नागरिकाची आहे. मी आशा करते जात धर्म निरपेक्ष समाज घडवण्याची गरज आहे. अर्थात जात धर्म निरपेक्ष समाज घडवण्याची प्रचंड गरज आहे, कारण की खेदजनक गोष्ट आहे आपल्याकडं, खेदजनक लाजनीय गोष्ट आहे की अत्याचार झाल्यानंतर देशातले आणि राज्यातले वरिष्ठ मंत्री असे विधानं करतात की ती दलित स्त्रीवरती अत्याचार झाल्यानंतर सुद्धा दलित नेते बोलत नाहीत का, किंवा दलितांनी मोर्चा काढला नाही का. या जेव्हा गोष्टी ऐकायला मिळतात तेव्हा मला असं वाटतं की तरुणांच्या वरती देखील असाच परिणाम होतो की आमच्या आत्ताची तरुण पिढी सुद्धा असाच विचार करू लागेल की त्यांच्यावरती, त्यांच्या एका पर्टिक्युलर कॅटेगरीतल्या मुलीवरती अत्याचार झाला, त्या पर्टिक्युलर कॅटेगरीतलीच लोक आंदोलनं करतील, मोर्चा करतील, किंवा मग तिला न्याय मिळवून द्यावा यासाठी भूमिका घेतील. तर हे किती गैर आहे. देशामध्ये माणुसकी राहिली पाहिजे, या सृष्टीवरती माणुसकी राहिली पाहिजे. आणि जोपर्यंत माणुसकी जिवंत असेल तोपर्यंत इथला माणूस सुखाने जगू शकेल. आणि तेव्हाच जात धर्म निरपेक्षता इथं आपल्याकडे खऱ्या अर्थाने सुखाने नांदेल. कारण की कुठल्याही मुलीला जात नसते, कुठल्याही एका व्यक्तीला जात नसते. ती जात लावण्याआधी ती एक पर्टिक्युलर व्यक्ती असते, ती एक माणूस असते. आणि आता आपण ह्या डोळ्यावरचा चष्मा काढूयात आणि चष्मा काढून थोडंसं अजून डोळसपणे पुढे बघूयात. ते डोळसपणे पुढे बघण्याची प्रचंड गरज आहे. मी पुन्हा एकदा सांगेन की वातावरण प्रचंड दूषित आहे आणि या दूषित वातावरणामध्ये मरून जायचं नाहीये, आपल्याला अधिक सक्षम व्हायचंय. कोरोनासारख्या महामारीवरती आपण सर्वजण त्याच्यावरती मात करू शकतो. हा एक आपण सर्वजण मात करू शकतो. 5 मिनिटं.
या रोगावरती आपण सर्वजण मात करू शकतो, परंतु या देशातल्या जर मुली सुरक्षित नसतील, त्या सुरक्षिततेवरती जर आपण मात करू शकत नाही, त्या जर अत्याचारावरती जर आपण बोलू शकत नाही, आपण जर या गोष्टीवरती बोलू शकत नाही, तर मला असं वाटतं की आपला ना जगून उपयोग आहे ना आपल्याला. 5 मिनिटं बसा, म्हणजे मला डिस्टर्ब होणार नाही. तर या रोगावरती आपण मात करू शकतो, पण जर या महत्त्वाच्या मुद्द्यावरती जर या देशातल्या मुलींना न्याय मिळू शकत नाही, तर या देशातल्या व्यवस्थेचा आम्हाला कोणत्याही प्रकारचा अभिमान नाही. मी सकाळी एक पोस्ट केली होती की या देशाची मुलगी म्हणून, नागरिक म्हणून या देशाचा अभिमान मी बाळगावा का, तर मी स्पष्टपणे असं सांगेन की जर या देशामध्ये हर घडीला एका मुलीवरती अत्याचार होतो आणि अत्याचार झाल्यानंतर जर आमची पर्टिक्युलर कास्ट बघून जर त्यांना न्याय मिळवून दिला जात असेल, तर प्रश्नचिन्ह आहे की आम्ही अभिमान बाळगावा का. अजिबात नाही. या देशाला एक प्रचंड भला मोठा इतिहास आहे आणि या इतिहासामध्ये जसं प्रत्येकाचं रक्त सांडलं आहे, तसंच या देशामधल्या स्त्रियांनी प्रचंड मोठी चळवळ उभी करून आज स्त्रियांना इथंपर्यंत आणलेलं आहे. पण 2020 मध्ये राहतोय आणि 2020 म्हणजे कलियुग आहे. या कलियुगामध्ये इथली स्त्री सुरक्षित नाहीये, गर्भामध्ये मुलगी सुरक्षित नाहीये, जन्माला आल्यानंतर तिच्या जगण्याची गॅरंटी नाहीये. एक मला चिंताजनक गोष्ट अशी वाटते की याच्या आधी मुली नको होत्या, कारण की सगळ्यांना वंशासाठी दिवा हवा होता, मुलगा होण्याची त्यांना आस होती, वंशासाठी दिवा हवा होता. पण आता थोडीफार सुधारणा झाली, लोकांचे विचार बदलले आणि आता मुलीचा स्वीकार केला गेला. पण जेव्हा ती मुलगी 18, 19, 20 वर्षाची होती, अगदी 3 वर्षापासून आमच्याकडे मुलींच्यावरती अत्याचार होतात, तेव्हा मला असं वाटतं की एक पालक त्या मुलीला आता जन्म द्यायला घाबरतील, कारण की प्रत्येकाच्या मनामध्ये ही आता भीती निर्माण झाली आहे की हे कोवळं फूल कोणीतरी आता ते तोडून टाकणार आहे. तर देशातली परिस्थिती प्रचंड गांभीर्यानं घेण्यासारखी आहे, प्रचंड दूषित आहे. पण या दूषित वातावरणामध्ये आपण आता डळमळून न जाता मला बघणाऱ्या माझ्या तमाम मैत्रिणींना या लाईव्हच्या माध्यमातून मी एवढंच फार महत्त्वाचं सांगेन की आम्ही बाहेर गेल्यानंतर सुरक्षित नाही म्हणून या 4 चौकटीमध्ये बसण्याचा विचार बिलकुल करू नका. तुमचे पंख बुलंद करा. ज्या अर्थी महिलांच्या हातामध्ये बांगड्या असतात, माझ्या तर हातात नाही आहेत, पण ज्या अर्थी महिलांच्या हातामध्ये बांगड्या असतात, त्याच बांगड्यांचं वजन पेलणाऱ्या हातांनी एकेकाळी हातामध्ये समशेर घेतली आहे. हे तुम्ही विसरू नका. तुमची लेखणी बुलंद करा, तुमचा आवाज बुलंद करा, तुमची मनगट बुलंद करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जबाबदारी बालक, पालक आणि देशाचे नागरिक म्हणून तुमची आहे. या मुलींच्या मनाचं खच्चीकरण करण्यापेक्षा या मुलींच्या मनामध्ये आता धैर्य निर्माण केलं पाहिजे. पुन्हा एकदा महिला सक्षमीकरणाची चळवळ तुम्ही आम्ही वाढवली पाहिजे. आपण पुन्हा भेटूयात लाईव्हच्या माध्यमातून. मी पुन्हा लाईव्हच्या माध्यमातून निश्चितच तुमच्यासोबत चर्चा करण्यासाठी येईन. पण मनीषा हत्याकांड या प्रकरणावरती आणि या गोष्टीवरती आपण सर्वांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेवटी या लाईव्हच्या माध्यमातून शेवटी यूपी सरकारचा आम्ही धिक्कार करतो, यूपी सरकारचा आम्ही निषेध करतो, तिथल्या व्यवस्थेचा आम्ही निषेध करतो. जर तुम्हाला मनुस्मृतीसारखं जर तुम्हाला सरकार चालवायचं असेल तर तुमची ती पात्रता नाही त्या जागेवरती बसण्यासाठी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मी आजच स्टेटमेंट वाचलं की यूपी सरकारचं असं मत आहे की मुली जर बाहेर सुरक्षित नाही तर त्यांनी घरात बसावं. तुमच्या विधानाचा देखील आम्ही निषेध करतो. मनोज दोमेजी म्हणत आहेत की तरुण ज्येष्ठांनी पुढाकार घेऊन सेल्फ डिफेन्ससाठी काहीतरी उपक्रम राबवण्यासाठी संबंधित आमदार, खासदार यांना निवेदन दिलं पाहिजे. अर्थात आणि याची चळवळ स्वतःच्या घरापासून, शाळेपासून, हायस्कूलपर्यंत आणि कॉलेजपर्यंत झाली पाहिजे. पण याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे फार महत्त्वाचे आहे. तर धन्यवाद, तुम्ही सर्वांनी मला ऐकून घेतलं. आपण पुन्हा भेटूयात असाच एक नवीन महत्त्वाचा विषय घेऊन. या विषयावरती अजून आपल्याला बरीचशी चर्चा करायची आहे. आपण प्रत्येक वेळी अपडेट घेणार आहोत. तोपर्यंत मी मगाशीही सांगितलं मुलींच्यासाठी खास की ज्या हातामध्ये बांगड्यांचं वजन पेललंय, त्या हातामध्ये एक सक्षम अशी लेखणी घेतली, ती लेखणी बुलंद करा, तुमचा आवाज बुलंद करा. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता समशेर उचला. धन्यवाद.